वाव, हे तुम्ही लांबून मंदिर बघताय. हे बघा, हे मंदिर जंगलामध्ये आहे. निसर्गाच्या कुशीत बसलेले हे मंदिर आहे. सो मंडळी, तुम्ही बघता आहात आता इथे पूर्ण डेकोरेशन बघा. पूर्ण 1-2 किलोमीटरच्या पहिलेच डेकोरेशन केलेलं दिसतंय तुम्हाला. आणि पावसाने थोडा धुमाकूळ घातलाय, त्याच्यामुळे डेकोरेशनची थोडीशी वाट लागली. पण काही नाही, उत्साह तेवढाच आहे. पूर्ण जेवढे गावची मंडळी आहे त्यांची सगळ्यांचा उत्साह जोशात आहे. आणि तुम्ही मिरवणूक बघितलातच, एकदम ढोल ताशांच्या गजरामध्ये पूर्ण धमाल मिरवणूक चालले. आणि आता आपल्या प्रभुवाडीमध्ये आपण एंट्री केली आणि पूर्ण मंदिरापर्यंत ह्याने डेकोरेशन केलं आहे. गावस्थ जे गावची मंडळी आहे ना, त्यांचा उत्साह एकदम जोरात असतो, जोशात असतो. आणि सगळे मुंबईकर, पुणेकर, गावच्या जेवढे आता सोहळा आहे त्या सोहळ्याच्या निमित्तानं आलेले आहेत सगळे मुंबईकर आणि पुणेकर झाडून. कारण त्यांना प्रत्येकाच्या मनामध्ये भक्तिभाव आहे आपल्या ग्रामदेवीच्या बद्दलचे. आणि त्याच्यामुळे सगळेजण एकत्र येऊन सोहळा साजरा करत असतात. तुम्हाला सगळीकडे रस्त्याकडे माणसं दिसतील, कारण का त्यांचा आपल्या गावच्या देवतावर पूर्णतः विश्वास आहे आणि भक्ती असते. त्याच्यामुळे हे सगळं आहे. आपण आता एंट्री केली आहे प्रभुवाडीमध्ये. आता आपण थोडक्यात जरा माहिती देणार आहोत आपल्या नवीन मंदिराबद्दल. कारण जुना मंदिर होतं आणि आता त्याला पूर्णतः रिनोव्हेशन केलं आहे, मोठं मंदिर केलं आहे. त्याची माहिती आपण थोडक्यात देऊयात. आता तिथेच पोहोचणार आहे थोड्या वेळाने मी. रस्त्याला तुम्हाला माणसं दिसतील. आणि पाऊस असल्यामुळे मिरवणूक एवढी उत्साहात आहेच, परंतु काय माहिती आहे का, माणसांचा जोश थोडा कमी होतोय पावसाच्या धुमाकूळमुळे. हे बघा, बघताय तुम्ही सगळी माणसं तुम्हाला दिसत आहेत. तो बघा मंडळी, हे तुम्ही बघताय आपलं. आणि हे एक एंट्री आहे श्री भैरवनाथ देवस्थानचं, जे आपलं गावचं ग्रामदेवता आहे त्याची ही एंट्री बघताय तुम्ही. मला मंदिर दाखवतो आता. एकदम मोठा दिव्य भव्य मंदिर बनवलं आहे आता त्या ग्रामस्थांनी. ह्या गावचा एक नागरिक आहे आणि मला अभिमान वाटतो या सगळ्या गावकऱ्यांचा की आज एवढा जोशात उल्हासात मध्ये एवढा चांगला जोशात मिरवणूक काढली आपल्या ग्रामदेवतेची. मला तर एकदम भारी वाटतंय आता. हे बघा, आता आपण मंदिराच्या रस्त्याने चाललो आहोत. आणि हे आमचं जे ग्रामदेवतेचं मंदिर आहे ते जंगलात आहे आणि त्याच्यामुळे एकदम त्याचं निसर्गाच्या वातावरणात मळलेलं असं मंदिर आहे. तुम्हाला नक्की आवडेल. श्री भैरवनाथ मंदिर चिंचघर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा. येणाऱ्या सर्व भाविक भक्तांचे, मान्यवरांचे, पाहुण्यांचे, ग्रामस्थांचे हार्दिक स्वागत. चला आता आपण पुढे जाऊया मंदिराकडे. मला वाटतं ते हाच रस्ता आहे. खूप दिवसांनी आलो आहे ग्रामदेवतेच्या भेटीसाठी. म्हणजे पालखी येते तेव्हा गावी येतात तर घरी आपली ग्रामदेवता येत असते, पण आता डायरेक्ट भेटेल मंदिराकडे चालू आहे. खूप दिवसांनी मंदिराकडे जाण्याचा रस्ता ना. ते बघताय गावची मंडळी. ते बघा, जवळच आलं आता मंदिर. पावसाचं वातावरण खूप आहे, त्यातूनच आपण प्रवास करतो आहे. आताच मिरवणुकीची माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली. आता पुढे मंदिराकडे जाऊया. थोडं जंगलात आहे मंदिर. तिकडचं वातावरण बघताय. हे बघा, फुल वातावरण भारी आहे. एक नंबर वातावरण आहे. शेतीची कामं चालू झालेत. ही भाजवळ झाले, समोर बघताय तुम्ही. मंदिर असून किती लांब आहे बघूया. मला पण दम लागतोय, एवढा चालत नाही कधी बी. इकडची शेती खूप आहे. इकडची लोक अजूनपर्यंत शेती करतात, पण आमच्या गावची थोडी शेती कमी झाली. जेव्हा इकडे करतात शेती थोडीफार.
आणि पाऊस काय थांबे ना. पाऊस थांबण्याची किती वेळ वाट बघते पण थांबतच नाही. पावसाने गोंधळ घातला मिरवणूकमध्ये. उंचावर आहे थोडा मंदिर. हे बघा, थोडा लवकर करतोय, घाई करतोय, कारण का रात्रीचा शूट चांगला येणार नाही. हा इकडून स्टेप्स आहेत आणि इकडून हा रस्ता आहे. वाहनांसाठी हा रस्ता बनवला आहे आणि माणसं ह्या स्टेपनी जाऊ शकतात. समोर बघताय तुम्ही. खूप मंदिर आलं आहे त्या जवळ. हे बघा, आपण जवळ आलो. खूप सुंदर असं मंदिर बांधलं. हा मंदिराचा कॅम्पस आहे. हे बघा, हे बघा मंदिर. हा मोठा असा भला मोठा मंदिराचा कॅम्पस आहे. इथे जेवणाचं काम सुरू आहे. मी दाखवतो तुम्हाला, दिसत नसेल. आधी पहिला आपण व्हिडिओ ह्याची घेऊया मंदिराची. वाव, हे तुम्ही लांबून मंदिर बघताय. हे बघा, आता जवळून बघूया. शिंदे साहेब, रामदास भाई कदम, सामंत साहेब सगळ्यांचे फोटो लावलेत. श्री भैरवनाथ देवस्थान पर्यटन स्थळ चिंचघर. लांबून मंदिर दिसतंय तुम्हाला. मोठ्या टेलिव्हिजनची सुद्धा सोय केली आज. मंदिर आलं आमच्या गावचं मंदिर. वाह, एक नंबर आहे.
एंट्री. सो मंडळी, हा आमचा गावचा मंदिर बघताय, भैरवनाथ देवस्थान चिंचगड. खूप मस्त मंदिर केलं आहे. आता गेटअप पण भारी केलं. एकदम सुसज्ज असं मंदिर बांधलं आता नवीन. हे बघा, एक नंबर वाटतंय. हे बघा एंट्री, एक नंबर गेटअप केला. आणि ह्या मंदिराचा कॅम्पस बघताय, खूप मोठा कॅम्पस आहे. वाव, एक नंबर वाटतंय. हे बघा केवढा मोठा कॅम्पस आहे बघा, एक नंबर. आणि हे मंदिर जंगलामध्ये आहे, निसर्गाच्या कुशीत बसलेले हे मंदिर आहे. जवळून सुद्धा घेऊया आपण थोडंसं. हे बघा, वाव, एक नंबर. आणि हे टेलिव्हिजन आजच्या 16च्या. मंदिराची डिझाईन बघा, एक नंबर बनवलं आहे मंदिर. छोट्या छोट्या गोष्टींवर काम केलेलं दिसतं. कचरा कुंडी केली आहे इथे, म्हणजे मंदिराच्या परिसरात कचरा ठेवू नये. ही मंदिराची बाजू बघताय तुम्ही. हे बघा, वाव, खूप छान असं मंदिर बांधलं. एक नंबर. हे बघा, मंदिरात आता हरिपाठ चालू झाला आहे. ओम श्री भैरवनाथ, ओम श्री भैरवनाथम. मस्त, एक नंबर. हे दुसरी बाजू आहे मंदिराची. असा हा सुसज्ज मंदिर बांधलेलं आहे. आणि मंदिरामध्ये आता हरिपाठ चालू झाला आहे. आणि हा मंदिराचा असा होता कॅम्पस. आता मला उशीर होते, आजची माझी तिकीट आहे. सो मला रात्री लवकर निघायचं आहे, त्याच्यामुळे मी घाईघाईने व्हिडिओ बनवतो आहे. आतमध्ये जाऊया मंदिरामध्ये.
ब्लॉगला एंड करत आहे. माझा बॅकग्राऊंडला व्हॉइस येत असेल कारण की हरिपाठ चालू आहे. हे बघा मंदिरात हरिपाठ चालू आहे आणि आता मला उशीर सुद्धा झाले, संध्याकाळ झाले आणि माझी रात्रीची तिकीट आहे. सो मला आता निघणं जरुरीचं आहे. चला आता ब्लॉगला एंड करूया. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. आणि चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. टेक केअर. आईवडिलांची काळजी घ्या, आईवडिलांना सपोर्ट करा. चला आता आपण निघूया आणि आपल्या मंदिराला बाय बाय करूया कारण का उशीर होतोय. चला. जय जय रामकृष्ण हरी, जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.